करते. नमस्कार, मी समीक्षा संजय सावंत, काशेश्वर विद्यालय सातारा. तुम्हाला या शाळेतील इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. तुमच्या समोर विषय मांडत आहे, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. आपल्यापैकी प्रत्येकाला जसं नाव आडनाव असतं, त्याचप्रमाणे प्रत्येकाचा एक धर्मही असतो. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई वगैरे वगैरे. यापैकी आपला कोणता ना कोणता एक धर्म हा असतो. बहुतेकांना धर्म त्यांच्या जन्मावरून मिळालेला असतो. म्हणजे आई वडिलांचा जो धर्म तोच आपल्या मुलांचा धर्म असतो. कुठलाही धर्म म्हटलं की धर्म संस्थापक, धर्मग्रंथ आणि धर्मभाषा इत्यादी गोष्टी आल्यात. परंतु या धर्माच्या परंपरेमध्ये मानवता धर्माला वेगळंच स्थान नाही. जगातील बहुतेक राष्ट्रे बहुसंख्य लोकांच्या धर्मावरूनच ओळखली जातात. राज्य कोणत्याही पक्षाचं असो, लोकांच्या मनावर राज्य मात्र धर्मातच राहत आले. लोकांच्या मनावर राज्य मात्र धर्मातच राहत आले. पुरोहित, पोप हे धर्माचे ठेकेदार होऊन बसले आहेत. हजारो वर्षांपूर्वी रचल्या गेलेल्या वेद, पुराण आणि बाराबल यांसारख्या धर्मग्रंथांना प्रमाण मानून सामान्य माणसांचा जगणं मुश्किल करतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना जीव द्यायला भाग पाडणारे तथा कथित विद्वानही या हिंदू धर्मातच होते. धर्माच्या नावावर कहर केला तो अमर्याद सत्ता असलेल्या हिटलरनं हजारो निरपराध्यांची कत्तल करण्यात आली. आत्ताचंच उदाहरण घ्या. पाकिस्तानातील अतिरेक्यांनी आपल्या काश्मीरमध्ये घुसून आलेल्या पर्यटकांना फक्त धर्म विचारून गोळ्या घातल्या. जगातला कोणता धर्म असे मानवाला अधमकृत्य करायला सांगतो? मित्रांनो, ही धार्मिकता नाही. औरंगाबाद दिवटीतल्या जातीरा जंगलीत निरपराध्यांची कत्तल करणाऱ्यांना धार्मिक म्हणायचं का? पंजाबमध्ये घुसून गोळ्या घालणाऱ्या शीख अतिरेक्यांना धार्मिक म्हणायचं का? मित्रांनो, ही धार्मिकता नाही. मानवाने धर्माची निर्मितीच मुळी मानवाच्या भल्यासाठी व मानवतेच्या आधारावर केली आहे. कुणाना व्यर्थ हिनवावे, कुणाना व्यर्थ हिनवावे, कुणाना व्यर्थ हिनवावे, कुणाना व्यर्थ हिनवावे, असे हे सारे धर्माचे, असे हे सारे सत्याचे, असे हे सारे धर्माचे, असे हे सारे सत्याचे. साने गुरुजींनी किती सोप्या भाषेत सांगितले. सत्य, अहिंसा, प्रेम, परोपकार, भावना या सर्व तत्वांवरच आपला प्रत्येक धर्म उभा आहे. लव्ह द नेबर ॲज दो लव्हस्ट युअरसेल्फ. तुम्ही स्वतःवर जितकं प्रेम करता तितकंच इतरांवरही करा. परमेश्वर हा मंदिर, मशीद किंवा चर्चमध्ये कधीच बंदिस्त नसतो, तर तो कष्ट करणाऱ्यांच्या घरी भाकरीच्या रूपात आठवतो. पाषाण मूर्तींना दुधातुपाने नाव घालणाऱ्या त्या कर्मठांना खरा धर्म कधीच कळलेला नसतो. खरा धर्म कळलेला असतो तो महाराजांच्या पुराला कडेवर घेणाऱ्या नाथांना. खरा धर्म कळलेला असतो विद्वांसाठी शाळा सुरू करणाऱ्या महर्षी कर्व्यांना. खरा धर्म कळलेला असतो अस्पृश्यांसाठी हौद खुला करणाऱ्या महात्मा फुलेंना. खरा धर्म कळलेला असतो हरिजनांना मंदिर प्रवेश मिळवून देणाऱ्या साने गुरुजींना. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील की ज्यांना खरा धर्म कळलेला आहे. शेवटी जाता मी एवढेच म्हणेन, किन्नर गंधर्व देवताओं की बात नहीं, किन्नर गंधर्व देवताओं की बात नहीं, मानव का मानव से मुक्त मिलन चाहिए, मानव का मानव से मुक्त मिलन चाहिए. मेज और कुर्सियों पर वस्त्र से श्रृंगार है, मेज और कुर्सियों पर वस्त्र से श्रृंगार है. थैंक यू, धन्यवाद.